ज्याच्यावर आधीचा हत्याचा आरोप होता त्याच्यावर भर दिवसा प्राणघातक हल्ला आणि त्याचा मृत्यू. कर्नाटकातील मंगळूरू शहरातील ही घटना घडताच तणावामध्ये शहराला विळखा घातला आहे. हे केवळ एक खून प्रकरण नाही तर अंतर्गत संघर्षाचा दगदगत रूप आहे. नेमकं काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. मंगळूरूमध्ये भर दिवसा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला आहे. हत्येची बळी ठरलेला कार्यकर्ता म्हणजे सुहास शेट्टी, जो आधीच फैजल नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोपी होता. ही माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. हल्ल्याचा एका व्हिडिओमध्येही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात सुहासवर धारदार शस्त्राने हल्ला होताना दिसतो. ही घटना कर्नाटकातील मंगळूरू शहरात घडली असून सुहासच्या मृत्यूनंतर शहरात प्रचंड तणाव पसरला. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला असून 6 मे पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस तपासात हेही समोर आलं आहे की भाजप कार्यकर्ता प्रवीण नेतारूच्या हत्येनंतर फैजलचीही हत्या करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणात सुहासवर संशय होता. त्यामुळे आता सुहासची हत्या केवळ वैयक्तिक सुडासाठी झाली का, की यामागे संघटित कट रचला गेला होता, याचा तपास सुरू आहे. सुहासचा मृतदेह ज्या रुग्णालयात आणला गेला तिथेही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. भाजप खासदार नलीन कुमार कटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. अंत्यसंस्काराच्या वेळी अनुचित घटना घडू नयेत म्हणून राज्य राखीव दलाच्या 52 तुकड्या आणि 1000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सुहास शेट्टीची हत्या सुडाने प्रेरित होती का, की यामागे अजून मोठं षडयंत्र आहेत? मंगळूरचा शांतता भंग अजूनही किती काळ टिकणार? तुमचं मत काय आहे कमेंटद्वारे नक्की कळवा.